पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। पट्या ए पट्या पट्या आपण किती वेळ असं ताटकळत बसायचं? बघा ना, नेमका मी पण माझा फोन टीव्हीच्या बाजूला लावलाय चार्जिंगला। हा सचू पण ना कधी कधी वेड्यासारखा लहान मुलांसारखा वागतो। पट्या बघ ना कशी गंमत आहे, दार उघडं होतं तेव्हा आपण अगदी निवांत होतो, गप्पा मारत होतो, मस्ती करत होतो, ना आपल्याला कानकोंड होत होतं ना आपल्याला कशाची पर्वा होती की कोण काय म्हणेल। आता दार बंद झालंय तर आपल्याला काही सुचतच नाहीये। इतक्या दिवसांनी हा एकांत मिळालाय। पट्या तुझा माउथ ऑर्गन वाजवतोस? आत्ता हो नको, अहो खूप उशीर झालाय। त्या शेजारच्या वाड्यातल्या जोशी काकू ओरडतात। काही नाही म्हणत जोशी काकू, वाजव ना प्लीज। अरे काकूंना मी बघून घेते ना, तू वाजव ना, वाजव ना प्लीज पट्या, वाजव ना नको ना हो, प्लीज प्लीज प्लीज। नक्की नक्की। असावा सुंदर सा चॉकलेटचा बंगला, असावा सुंदर सा चॉकलेट। हे मॉम, माय मदर इंडिया, कसं काय चक्क मला भेटण्यासाठी तू इथपर्यंत आलीस? किती दिवस राहणार आहेस तू इथे? ते सोड ग, हा माझा बंगला बघ ना कसं झालंय, सांग ना मला। मी विचारतेय किती दिवस अजून राहणार आहेस तू इथे? तू ये इकडे, ये ग। ए मॉम, बस आत्ताच आलो ना मी, लगेच मला घराच्या बाहेर काढायची भाषा का करतेस? काही आई आहेस ना माझ्या, आहेस तर जरा चार शब्द प्रेमानं बोल माझ्या बरोबर, चांगलं चुंगलं करून खाऊ घाल। या अशा घराच्या बाहेर काढायच्या गोष्टी नको ना करूस। आई आई म्हणण्याचा अधिकार केव्हाच गमावलास तू। अनाथ आहे का मी? कोणीच लागत नाहीये का मी तुझ्या? बायकोचं कबूल आहे ग मला, लाथ हाडून घराच्या बाहेर काढलं तिला, आवडतच नाही ना मी तिला। चल, माझं प्रेम मान्यच नाहीये, कबूल, समजू शकतो मी। माझी पोरगी राधा बाप म्हणून माझा स्वीकार करायला ती तयार नाही, मान्य। मधल्या काळामध्ये मी तिला भेटायला नाही येऊ शकलो म्हणून तिचा राग माझ्यावर समजू शकतो, हेही सगळं कबूल आहे मला। तुझं काय? आई आहेस ना माझी, झाले असतील ना माझ्याकडून काही चुका, असतील माझे काय अपराध, आई म्हणून पोटात गेला नकोत का ते? सांग ना मला। आई म्हणूनच ग्रेट असते ना ग। अच्छा,
अशी व्याख्या आहे का तुझी आई म्हणजे? नाहीये काही व्याख्या. तू सांग ना मला, काय व्याख्या मला सांग. म्हणजे मी तुझ्याबरोबर नेमका कसा वागू म्हणजे तू माझ्याशी नीट वागशील, सांग ना मला तू. अनामिकाचा मार्ग मोकळा कर. नाही जमणार. बायको आहे ती माझी, प्रेमाची बायको. प्रेमाची बायको परपुरुषाचा हात धरून त्याच्या घरात राहायला गेली. बिना लग्नाची त्याच्यासोबत त्याच्याच घरात राहतीये. मॉम, या गोष्टीचा माझ्या मनाला काय त्रास होत असेल याचा विचार कर ना ग. तुला एक सांगू, या दोघांनी त्यांच्या नात्याला लिव्ह इन रिलेशनशिपचा किती जरी टॅग दिला ना मॉम, तरी सुद्धा समाजाच्या दृष्टिकोनातून तो व्यभिचारच आहे. आणि तू दोघांना सपोर्ट करते. हो, माझा अनामिकाला पूर्ण पाठिंबा आहे. आणि का असू नये, लग्नानंतर तू कसा वागलास तिच्याशी माझ्याकडे बघून बिचारी गप्प राहिली. नाहीतर केव्हाच तुरुंगात टाकलं असतं तिने तुला. चुकलंच तिचं. हो, खरंच चुकलं. तिच्या अशा गप्प राहण्यामुळे तुझी हिंमत झाली इथे यायची. आकाश, अरे आता तरी हो रे शहाणा. अशी जबरदस्ती करून संसार नाही होत कधी. ही वस्तुस्थिती आहे. जितक्या लवकर तुला हे समजेल तितकं चांगलं. झाडू मारून मारून माझी कंबर गेली. हे मी ठेविते मस्तक ज्या ठिकाण, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. होणारे जाऊ बाई, उठलात का? गुड मॉर्निंग. सकाळ झालीये. गुड मॉर्निंग. उठलात का? ओ होणारे जाऊ बाई, होणारे जाऊ बाई. हे होणारे जाऊ बाई तर खोलीत नाही आहेत. अगं बाई, होणारे जाऊ बाई खोलीत नाही आहेत का? कुठे गेले असतील बरं? अरे देवा, त्यांच्या चपला सुद्धा इथेच आहेत. म्हणजे त्या घरातच आहेत, बाहेर गेल्याच नाहीत. पण घरात नेमक्या कुठे असतील? मी भाऊजींची खोली झाडून घेते. हा, सगळी कामं उरकून टाकते. भाऊजींची खोली झाडते मी. होणारे जाऊ बाई, ओ होणारे जाऊ बाई.
माई मावशी माई मावशी माई मावशी माई मावशी माई मावशी माई मावशी. अगं काय ग काय ग काय झालं? तुम्ही जे काय कामं करताय ती बाजूला ठेवा आणि मी जे सांगते ते ऐका. काय? मी सकाळी जेव्हा होणाऱ्या जाऊबाईंच्या खोलीत गेले होते ना तेव्हा त्या खोलीत नव्हत्या. अगं मग असेल इथेच कुठेतरी. काय आहे एवढं? अरे इथेच कुठेतरी पण नव्हत्या त्या. मग त्या भाऊजींच्या खोलीत होत्या. काय? अरे आता मी हळू बोलले तरी तुम्ही ओरडता, जोरात बोलले तरी ओरडता. मी काय करू आता? ऐका, तर रात्रभर मला असं वाटतंय होणाऱ्या जाऊबाई भाऊजींच्या खोलीतच गाढ झोपल्या होत्या. काहीतरी काय बोलतेस तू? अरे खरं सांगते मी, शपथ. मी कशाला खोटं बोलू? बरोबर आहे, तुमचा विश्वास नाहीये ना माझ्यावर? ठीक आहे, चला स्वतःच्या डोळ्यांनी बघा. चला चला चला. काय? चला, मी तुम्हाला खरं सांगते. अगं शिट माझं तिकडे. चला चला. अगं बाई हो त्या वरती आहेत भाऊजी. बरं बरं बरं. तुम्ही बघा इथे स्वतः. अरे एकांत नाही, हे बघ मी त्यांना शिकवत होतो की शर्टाचा घडा कसा घालायचा. कळलं का तुम्हाला? हे बघा. काय झालं? ते बघा, बोलले होते ना मी दार बंद आहे. बघा. अगं असणार सौरभात झोपला असेल अजून. तेच सांगते मी माई मावशी. भाऊजी एकटे नाहीयेत, होणाऱ्या जाऊबाई आहेत आतमध्ये त्यांच्या बरोबर. काय बोलतेस तू? खरं सांगते मी तुम्हाला. मावशी बरोबर बोलतीये ती. वहिनी आतमध्येच आहे. आणि अय कडी मी लावली होती बाहेरनं. अरे पण का? अगं काल ते गप्पा मारत बसले होते दोघं आतमध्ये. मी गंमत करायची म्हणून लावली कडी आणि नंतर खाली गेलो तर विसरून गेलो, मग राहिली. तू पण. आणि वल्ली, तुला काय गरज आहे इतरांच्या खोल्यांमध्ये डोकवायची ग? नको त्या गोष्टीत नाक खुपसणं बंद कर जरा. बघितलं, आता हे पण मलाच बोलतायत. मी काय केलं? मला जे दिसलं ते मी तुम्हाला येऊन सांगितलं ना. म्हणजे ते दार बंद करून बसले ते धुतल्या तांदळासारखे आणि मी वाईट. काय बोलतीये? बरोबर बोलते मी. दाखवतो. ये. अरे काय करताय? अरे तुम्ही सगळे आलात. मला उशीर झालाय का खूप उठायला? घड्याळ आणि काय रे? ए सचू, वेडास का तू? काल रात्री कडी लावून गेलास, तू गेलास, आलाच नाहीस. किती हाका मारला मी तुला. अरे सॉरी, मला झोप लागली. अरे नंतर मी विसरलो दादा खरंच. जाऊ दे, चला आता सगळे उभे नका राहू. चला पटपट आवरूया, नाही तर खरंच उशीर व्हायचा. चला 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 चला. वल्ली, जरा ना बोलायच्या आधी खात्री करून घ्यावी माणसाने. उगाच आपलं उचलली जीभ लावली टाळ्याला. तुला आत्ताच सांगतोय, दादा वहिनींवर नसते आरोप केलेले मला चालणार नाहीत अजिबात. हे सुद्धा मलाच बोलतात. बघितलं का आता? तुलाच बोलणार ना, तुझीच चूक होती. बघितलंस ना माझा दादा किती पवित्र मनाचा आहे. त्याच्या प्रेमाची तुला जाऊ दे, हिला काय सांगायचं. अरे सच्चू, माई मावशी मी बोलले बोलले कुणाच्या खासगी आयुष्यात असं डोकावू नये. बरं कळलं? जा आता, लाग तुझ्या कामाला. काय तू? मावशी, तू बरी आहेस ना? तुला लागलं नाही ना? तू शांत शांत, काही नाही. कौल. अरे बापरे. अरे काय रे, यंदाच्या पावसाळ्यात आपल्या वाड्याचे फारच हाल झाले. नाही म्हणजे तेव्हा आपल्याला लागेल तशी डागडुजी आपण करून घेतली. पण मला असं वाटतं की आपल्याला वाड्याचं काम करून घ्यायला हवं, नाही? हो मावशी, लगेच करूया, लगेच.
हो रे, पण खूप खर्च होईल रे बाळा. म्हणजे लाखाच्या घरात जाईल हा खर्च. तू काळजी करू नकोस मावशी. जे करायला हवं ते करायला हवं. मी लागतो तयारीला. आपण करून घेऊया. तू काळजी करू नको. मी येऊ. आणि हे काय, एकटाच चालला? अनामिका नाही? हा, म्हणजे जरा घाई आहे. काय जाताना चिमणेकडे जाईन म्हणतोय. एक चक्कर टाकतो अमृततुल्यवर. हेच कारण आहे ना नक्की? खरं सांगू, जे काय झालं त्याच्यानंतर माझी हिंमत होत नाही मिस अनामिकांच्या समोर जायची. वल्ली पण इतकं काय काय बोलले ना, एकदम ओशाळल्यासारखं होतं मावशी. जाऊ दे रे. अनामिका वाडा सोडून जाताना जे काही बोलली होती ना, ते तसंच अजून वल्लीच्या मनात असेल, म्हणून तिने हे सगळं असं केलं. जाऊ दे. अगं पण त्या तेव्हा तसं का वागल्या ह्याची उत्तरं मिळाली ना आपल्याला. तो राग अजून धरून ठेवायचा? अरे असतो रे एकेकाचा स्वभाव, ते सोडून दे ना. खरंय. मी येतो मावशी. तू काळजी घे. नीट जा बाळा. हो हो मावशी. वहिनी. काय रे? हे दादाने दिलंय तुमच्यासाठी. हो, काय? मला काय माहित, मी काय बघितलं नाही. माझी चेष्टा करण्याची सवय काय जात नाही. हे बघते आता. हो, निघतो मग. प्रिय मिस अनामिका, हे असं घरातल्या घरात तुम्हाला पत्र लिहिलेलं वाचून तुम्हाला थोडं विचित्र वाटत असेल. आज सकाळी आपल्या घरात जे काही घडलं त्याबद्दल तुमच्याशी प्रत्यक्ष कसं बोलावं हे मला सुचत नव्हतं, म्हणून हे पत्र. तुम्ही दाखवणार नाही, पण वल्लीचं बोलणं निश्चितपणे तुमच्यापर्यंत पोचलंय आणि तसं व्हायला नको होतं. तिने तसं बोलायला नको होतं, ते बोलणं तुमच्यापर्यंत पोचायला नको होतं, पण तसं झालं आणि जे झालं ते चुकीचं झालं. याबद्दल खरं तर मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटून तुमच्या समोर बसून तुमचा हात हातात घेऊन तुम्हाला सॉरी म्हणायला, पण विषय इतका नाजूक आहे की मला कानकोंड व्हायला होतंय. तुम्हाला सॉरी कसं म्हणावं मला कळत नव्हतं, म्हणून या पत्राच्या माध्यमातून मी तुम्हाला सॉरी म्हणतोय. अगदी मनापासून सॉरी. मला खात्री आहे की माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोचल्यात आणि तुम्हाला त्या कळल्यात सुद्धा. तुमचाच पट्या. एवढी गोड चिठ्ठी कोणली तर पट्या. हो ना. मला जरा बोलायचं होतं वहिनी तुमच्याशी. अरे बोल ना. सकाळी जे काय झालं त्याबद्दल सॉरी. त्या सगळ्याला मी जबाबदार आहे ना. मला मस्करी करायची होती तुमची, पण खुसकरी झाली. सॉरी. तू वेडा आहेस का? एवढं कोण जीवाला लावून घेतं? मला अजिबात वाईट वगैरे वाटलेलं नाही, आणि तुला जर का इतकं गिल्ट येत असेल ना तर शिक्षा देतेच तुला. काय? तुला डांबून ठेवते वल्ली बरोबर खोली. अरे नको, त्यापेक्षा जन्मठेपेची शिक्षा परवडली. नको. काय रे? हो हो. हॅलो. हॅलो, मॅडम अनामिका दीक्षित बोलताय का? हो बोला. मॅडम मी घे वरारी संस्थेमधून सदानंद बोलतोय. बरं. मॅडम आमची संस्था गेली अनेक वर्ष नवीन उद्योजकांना प्रोत्साहन मिळावं म्हणून काही उपक्रम राबवते. मॅडम आम्ही दरवर्षी एका महिला उद्योजिकेला शक्ती सन्मान हा पुरस्कार देतो, आणि यंदाच्या वर्षी या पुरस्काराच्या मानकरी म्हणून आम्ही आपल्या नावाची निवड केली आहे. मॅडम तुम्ही हा सन्मान स्वीकारायला तयार झालात तर आम्हाला खूपच आनंद होईल.
धन्यवाद सर. तुम्ही मला या पुरस्काराचे पात्र समजलात. यातच आलं सगळं. मला नक्की आवडेल कार्यक्रमाला यायला. धन्यवाद मॅडम. मॅडम कार्यक्रमाचे डिटेल्स मी तुम्हाला पाठवतो. मॅडम पुन्हा एकदा तुमचे खूप खूप धन्यवाद.